हॅलो गाईज, आज आम्ही परत मुंबईला निघालो होतो. आम्हाला गणूदादा आसनगावपर्यंत सोडायला आला होता आणि आजचा प्रवास एकदम स्पेशल होता. कारण समृद्धी महामार्गावरून जाताना इतके मोठे मोठे टनेल पाहायला मिळाले की एक टनेल संपतोय तो दुसरा तयार असायचा. वाटेत मस्त गप्पा, सुंदर निसर्ग, भन्नाट ड्राईव्ह, त्यामुळे हा प्रवास अजूनच खास झाला होता. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजचा स्पेशल ब्लॉग. आम्ही गाडीचं सनरूफ उघडलं आणि मी आणि छोटा सुमित वर उभं राहून बाहेरचा भन्नाट व्ह्यू एन्जॉय करत होतो. वरून सगळं दृश्य इतकं सुंदर दिसत होतं की बाजूने जाणाऱ्या गाड्या अगदी गेममध्ये दिसतात तशा वाटत होत्या. त्या क्षणाचा आम्ही मनापासून आनंद घेतला आणि खूप छान फोटो व्हिडिओज कॅप्चर केले. फक्त एकच टेन्शन होतं, वारा इतका जोरात होता की हातातला मोबाईल उडून पडेल की काय असं सतत वाटत होतं. आणि जेव्हा आम्ही टनेलमधून बाहेर आलो तेव्हा समोरचं दृश्य तर अक्षरशः मन जिंकणारं होतं. कारण चहूबाजूने हिरवगार निसर्ग, डोंगर आणि मोकळं आकाश. असं वाटत होतं की हे फक्त बघतच राहावं. पण आमची छोटी दीदीने हे सगळं मिस केलं होतं. कारण ती पूर्ण प्रवास गाडीत झोपलेली होती आणि आता टनेल संपत आलेले होते आणि असं वाटत होते टनेल संपलेच, तोच पुढे एक नवीन टनेल उभा राहिला. आणि ह्या टनेलच्या आतमधील दृश्य तर एवढं मजेशीर होतं. पेंटिंग वगैरे केली होती, खूपच छान होतं. आणि असा हा सुंदर टनेलचा प्रवास खूपच मजेशीर होता. आणि आता तो द एंडिंगवरती होता. कारण समृद्धी महामार्गावरचा आता एक्झिटचा वेळ आली होती आणि आमच्याकडून इथे चार्ज कापला गेला होता. कारण समृद्धी महामार्गावरती चालायचं असेल तर चार्जेस असतात आणि आमच्याकडून ₹200 चार्ज कापला गेला होता. आत्ता आम्ही निघालो होतो शहापूरच्या दिशेने. परंतु शहापूरच्या दिशेने जाताना इथे आम्हाला नदी लागली. ती होती सापगावची नदी. खूपच मोठी नदी होती आणि आता मात्र पोटाला भूक लागली होती. टनेलचा भन्नाट अनुभव घेतल्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी गरमागरम वडापाव घेतला. सगळ्यांनी मिळून मस्त नाश्ता एन्जॉय केला. तोपर्यंत छोटी दीदीही उठली होती, त्यामुळे अजूनच मजा आली होती. तर गाईज, तुम्हाला हा टनेलचा ब्लॉग कसा वाटला आणि तुमच्यापैकी किती जणांनी समृद्धी महामार्ग ह्या टनेलमधून प्रवास केला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि 7 किमी लांबीचा मोठा टनेलही पाहिला, जो खूपच भन्नाट अनुभव होता. चला तर मग आजसाठी इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.